नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विनोद नाईक. आपण पाहत आहोत इयत्ता 8वीचा विज्ञान. याच्यामध्ये आपण बघतोय 13वा लेसन, ज्याचं नाव आहे रासायनिक बदल व रासायनिक बंध. विद्यार्थी मित्रांनो, आपण आतापर्यंत 2 सेशन पाहिले. त्याच्यामध्ये पाहिलं की रासायनिक बंध म्हणजे रिएक्टंट्स मध्ये, अभिक्रिया कारकांमध्ये किंवा अभिकारकांमध्ये कशा प्रकारे चेंजेस होऊन नवीन उत्पादित तयार होतं आणि जे नवीन उत्पादित तयार होतं त्यांचे बंध जे असतात ते वेगळ्या प्रकारचे असतात आणि त्यांच्यामध्ये प्रोडक्ट तयार होतात त्यांचे गुणधर्म सुद्धा वेगळे असतात. त्याच्यासाठी आपण सायट्रिक अम्ल आणि सोडियम बायकार्बोनेट यांची रिएक्शन बघितली. तसं सायट्रिक अम्ल म्हणजेच लिंब जे आहे त्याचं त्याची टेस्ट जी आहे ती टेस्ट आपण बघितली होती, ती आंबट आहे. आणि त्याच्यानंतर त्यामध्ये सोडियम बायकार्बोनेट जर मिक्स केला तर त्याची टेस्ट जी असते ती वेगळी होते, म्हणजे थोडीशी तुरट किंवा कडवट होऊ शकते. म्हणजे जेव्हा रासायनिक बंध ब्रेक होतात आणि नवीन प्रोडक्ट तयार होतं त्यावेळेला त्याचे गुणधर्म बदललेले असतात. त्यासाठी आपण फॅमिलियर एक्झाम्पल बघितलं की पाण्यामध्ये कशा प्रकारे हायड्रोजन आणि ऑक्सिजन यांचे गुणधर्म वेगळे आहेत आणि त्याच्यापासून तयार होणाऱ्या पाण्याचे गुणधर्म कसे वेगळे आहेत याच्याविषयी सुद्धा आपण बघितलेलं आहे. त्याचप्रमाणे आपण सेकंड सेशन मध्ये पाहिलं की कॅल्शियम हायड्रॉक्साईड आणि कार्बन डायऑक्साईड यांची रिएक्शन झाल्यानंतर कॅल्शियम कार्बोनेट आणि पाणी तयार होतं आणि अशा प्रकारे हा रासायनिक बदल आहे. आता ह्याच्या पुढे जाऊन काही रासायनिक बदल आपण बघणार आहोत. चला तर मग बघूया रासायनिक बदल व रासायनिक बंध. इथे पहा, प्रकाश संश्लेषण म्हणजेच फोटोसिंथेसिस. आता आपल्याला माहित आहे की सूर्यप्रकाशात हिरव्या वनस्पती प्रकाश संश्लेषण करतात, हे आपण बघितलेलं आहे. या नैसर्गिक रासायनिक बदलासाठी शाब्दिक समीकरण व रासायनिक समीकरण जे असंतुलित आहे ते आपण पुढील प्रमाणे लिहू शकतो. बघा, कार्बन डायऑक्साईड आणि पाणी याच्यापासून ग्लुकोज आणि ऑक्सिजनची निर्मिती होते. आता कार्बन डायऑक्साईड आपल्याला माहित आहे, हवेमध्ये असलेला ऑक्सिजन कार्बन डायऑक्साईड किंवा आपल्या उच्छ्वासावाटे तयार होणारा कार्बन डायऑक्साईड हा झाडांना मिळतो. म्हणजे झाडं स्टोमॅटल ओपनिंगद्वारे म्हणजे रंध्रांद्वारे हा कार्बन डायऑक्साईड आतमध्ये घेतात. मुळांपासून आलेलं पाणी आणि क्लोरोफिल, पानामध्ये असलेला क्लोरोफिल आणि सूर्यप्रकाश यांच्या सहाय्याने जी अभिक्रिया होऊन C6H12O6 म्हणजेच ग्लुकोजचा मॉलिक्यूल तयार होतो. आणि ह्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे O2 वायू मुक्त होतो, म्हणजे ऑक्सिजन मुक्त होत असतो आणि तो स्टोमॅटल ओपनिंग मधून बाहेर येतो आणि तो ऑक्सिजन आपण आपल्या श्वसनासाठी वापरतो. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहितच आहे की कडक उन्हाळ्यामध्ये जर आपण एखाद्या डेरेदार वृक्षाखाली बसलो, सावलीसाठी बसलो, तर आपल्याला खूप फ्रेश वाटतं. याचं कारण त्या उन्हामध्ये मोठ्या प्रमाणावर ही फोटोसिंथेसिसची अभिक्रिया चालू असते आणि मोठ्या प्रमाणावर ऑक्सिजन बाहेर पडतो आणि तो ऑक्सिजन आपल्याला इझिली मिळतो, म्हणून आपल्याला ताजंतवानं झाडाखाली वाटतं. आता पहा, ही रिएक्शन जी दिलेली आहे ती असंतुलित आहे. याचं कारण तुम्ही राईट हँड साईडला बघितलं प्रोडक्ट मध्ये तर 6 कार्बन दिसत आहेत, परंतु लेफ्ट हँड साईडला CO2 मध्ये एकच कार्बन दिसतोय. म्हणजे आपल्याला त्या CO2 ला 6 ने मल्टिप्लाय करावं लागेल. आता CO2 ला 6 ने मल्टिप्लाय केल्यानंतर दुसरा हायड्रोजन बघा ग्लुकोज मधला, त्याच्यात 12 हायड्रोजन आहेत, परंतु लेफ्ट हँड साईडला आपल्याला H2O मध्ये 2च हायड्रोजन दिसतात. म्हणजे त्या H2O मॉलिक्युलला सुद्धा 6 ने मल्टिप्लाय केलं की 6 × 12 हायड्रोजन. म्हणजे आता आपण हायड्रोजन आणि कार्बनला बॅलन्स करत असताना ऑक्सिजनची संख्या किती झाली पहा. पहिल्या ह्याच्यामध्ये 12 ऑक्सिजन आले, 6 × 12. दुसऱ्या ह्याच्यामध्ये 6 ने गुणल्यामुळे 6 ऑक्सिजन म्हणजे 18 ऑक्सिजन आले. परंतु प्रोडक्ट मध्ये आपल्याला 6 ऑक्सिजन ग्लुकोज मध्ये दिसत आहेत आणि O2 मॉलिक्यूल दिसतंय. म्हणजे याचा अर्थ अजून 12 ऑक्सिजनची गरज आहे. त्या O2 मधल्या ऑक्सिजनला आपण 6 ने गुणलं तर 6 × 12. म्हणजे अशा प्रकारे आपली बॅलन्स रिएक्शन होईल. ती रिएक्शन अशी असेल 6CO2 + 6H2O, याच्यापासून C6H12O6 हा ग्लुकोजचा मॉलिक्यूल आणि 6O2 हा ऑक्सिजनचा मॉलिक्यूल मिळतो. आणि हा ऑक्सिजनचा मॉलिक्यूल आपण आपल्या श्वसनासाठी हा ऑक्सिजन वापरत असतो. म्हणजे तुम्हाला सांगितलं की ऑक्सिजन जेव्हा आपल्या नाकावाटे आतमध्ये जातो तेव्हा आतमध्ये क्रेब्स सायकल मार्फत ग्लुकोज आणि ऑक्सिजनची रिएक्शन होऊन त्याच्यापासून कार्बन डायऑक्साईड, पाण्याची वाफ आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 38 मॉलिक्युल्स ऑफ ATP तयार होतात. आणि हा कार्बन डायऑक्साईड जो आहे तो आपण उच्छ्वासावाटे परत एकदा बाहेर सोडतो. म्हणजे ही सुद्धा केमिकल रिएक्शन आहे, कारण O2 आतमध्ये जाणं आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर पडणं म्हणजे उत्पादित जे आहे ते वेगळं आहे आणि रिएक्टंट्स वेगळे आहेत. इथे बघा, मानव निर्मित रासायनिक बदल म्हणजे माणसापासून निर्मित रासायनिक बदल कोणते बघा. आपण दैनंदिन जीवनात आपल्या उपयोगासाठी अनेक रासायनिक बदल घडवून आणतो. तर काही रासायनिक बदल आता पाहूया. पहिल्या कृतीमध्ये जो रासायनिक बदल पाहिला त्याचा उपयोग सोडा लिंबू या शीतपेयात करतात. म्हणजे सोडा आणि लिंबू म्हणजे कोण, तर सोडियम बायकार्बोनेट
आणि लिंबू. बघा कधी इंडायजेशन झालं की आपण अशा प्रकारचं द्रव पितो, बेवरेज पित असतो, त्याच्यामुळे आपल्याला ढेकर येते आणि ते ढेकर म्हणजेच काय असते तर कार्बन डायऑक्साईड बाहेर पडतो. म्हणजेच हा एक उपयुक्त मानवनिर्मित रासायनिक बदल आहे का नाही हे तुम्हीच ठरवायचं आहे, कारण आपण इंडायजेशनसाठी हा वापरत असतो. कारण सोडा लिंबू या पेयात कार्बन डायऑक्साईड व सायट्रिक आम्ल हे दोघेही आम्लधर्मित आहेत, त्यामुळे जठर रसाची आम्लता वाढते. परंतु असं होत असताना लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो की सोडा लिंबूमध्ये सोडा आणि लिंबू हे दोन्ही कसे असतात, सायट्रिक आम्ल आणि कार्बन डायऑक्साईड हे दोन्हीही आम्लधर्मित आहेत. त्यामुळे जठरामध्ये म्हणजे स्टमक मध्ये ऑलरेडी HCl तयार होत असतो आणि म्हणून आपल्याला कार्बन डायऑक्साईडची ढेकर येते, म्हणून आपण त्याला उपयुक्त मानतो. परंतु याच्यामुळे आम्लता वाढत असते, म्हणजे गॅसेसचे प्रॉब्लेम, ऍसिडिटीचे प्रॉब्लेम वाढत असतात. पहा इंधनाचे ज्वलन. ऊर्जा मिळवण्यासाठी लाकूड, कोळसा, पेट्रोल किंवा स्वयंपाकाचा गॅस जाळतात. या सर्व इंधनामध्ये ज्वलन होणारा एक सामायिक पदार्थ कोणता आहे, तो कार्बन आहे. आपल्याला माहिती आहे मिथेन, CH4 यांचं जर ज्वलन झालं तर कार्बन डायऑक्साईड आणि पाणी तयार होतं. म्हणजेच यांच्यामध्ये सर्वांमध्ये म्हणजे लाकडामध्ये किंवा कोळसा, पेट्रोल, स्वयंपाकाचा गॅस याच्यामध्ये कार्बन हा एक कॉमन पदार्थ आहे. ज्वलन प्रक्रियेमध्ये कार्बनचा संयोग हवेतील ऑक्सिजन बरोबर होतो व कार्बन डायऑक्साईड उत्पादित तयार होते. या सर्व ज्वलनाच्या क्रियांसाठी सामायिक असलेले पुढचे समीकरण बघा. कार्बन प्लस ऑक्सिजन गिव्स कार्बन डायऑक्साईड, म्हणजे C अधिक O2 आणि CO2 तयार होतं. म्हणजे हे रिएक्शन बॅलन्स झालेली आहे, याला कोणत्याही गुणकाने गुणण्याची गरज नाही, कारण कार्बन अधिक ऑक्सिजन गिव्स CO2. आपल्याला इथे कार्बन डायऑक्साईड तयार झालेला दिसतोय. इथे बघा रासायनिक समीकरण लिहिताना C प्लस O2 गिव्स CO2. इंधनाचे ज्वलन हा जलद व अपरिवर्तनीय असा रासायनिक बदल आहे, म्हणजे इरिव्हर्सिबल असा हा रासायनिक बदल आहे. विरल हायड्रोक्लोरिक आम्लाने शहाबादी फरशी स्वच्छ करणे. आपण बघा जनरली टॉयलेट किंवा बाथरूमची फरशी स्वच्छ करताना त्याच्यावर जे डाग असतात ते काढण्यासाठी विरल हायड्रोक्लोरिक आम्ल वापरतो. आता इथे शहाबादी फरशीचे रासायनिक संघटन मुख्यत्वे कॅल्शियम कार्बोनेटचे असते. म्हणजे कोणतं CaCO3 हा त्याचा फॉर्म्युला आहे. फरशीवर हायड्रोक्लोरिक आम्लाने स्वच्छ करताना फरशीच्या वरच्या थराची हायड्रोक्लोरिक आम्लाबरोबर रासायनिक अभिक्रिया होते व 3 उत्पादिते तयार होतात. विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, ही रिएक्शन आपण पुढे बघणार आहोत की कॅल्शियम कार्बोनेटचा थर या फरशीवर आहे आणि वरून आपण जेव्हा HCl टाकतो तेव्हा याच्यामध्ये 3 उत्पादित तयार होतात. त्यापैकी एक कॅल्शियम क्लोराईड आहे, हे पाण्यात द्रावणीय असल्याने पाण्याने धुतल्यानंतर निघून जाते. दुसरे उत्पादन म्हणजे कार्बन डायऑक्साईड, याच्या पुढे हवेत मिसळून जातात कारण कार्बन डायऑक्साईड हा वायू आहे. आणि तिसरे उत्पादन पाणी, जे पाण्यात मिसळून जाते. आणि या रासायनिक बदलासाठी आपण पुढील समीकरण लिहू शकतो. अशा प्रकारे कॅल्शियम क्लोराईड पाण्यात मिक्स होतं, त्याच्यानंतर कार्बन डायऑक्साईड हवेत निघून जातो आणि पाणी जर आपण पाणी वापरलेलं आहे फरशी स्वच्छ करण्यासाठी तर त्याच्यापासून आपल्याला डाग विरहित अशी फरशी मिळते. आता बघा म्हणजे डाग निघून जातात त्याच्यापासून. शाब्दिक समीकरण बघा, कॅल्शियम कार्बोनेट व हायड्रोक्लोरिक आम्ल याच्यापासून कॅल्शियम क्लोराईड आणि कार्बन डायऑक्साईड व पाणी तयार होत असतं. आता वरील अभिक्रियेसाठी आपल्याला रासायनिक समीकरण लिहायचं आहे. असंतुलित लिहू शकतो असं, CaCO3 प्लस HCl गिव्स CaCl2 आणि CO2 आणि H2O असे मॉलिक्युल्स ही असंतुलित अभिक्रिया तुम्हाला सांगितलेली आहे. त्याची संतुलित अभिक्रिया सुद्धा आपण लिहू शकतो. इथे बघा दुष्फेन पाणी सुफेन बनवणे. काही विहिरींचे किंवा कूपनलिकांचे म्हणजे बोरिंगचे पाणी दुष्फेन असते, म्हणजे ह्याच्यामध्ये मॅग्नेशियम किंवा कॅल्शियमचे हे मिनरल्स असतात. ते चवीला मचूळ लागते व त्यात साबणाचा फेस होत नाही, म्हणजे लॅदर फॉर्म इथे होत नाही. याचे कारण दुष्फेन पाण्यात म्हणजे जड जे पाणी आहे कोणाचं, विहिरीचं किंवा कूपनलिकांचं. कूपनलिका म्हणजे काय तर बोरिंग. तर ह्याच्यामध्ये मॅग्नेशियम किंवा कॅल्शियम क्लोराईड व सल्फेट हे क्षार विरघळलेले असतात. आता हे दुष्फेन पाणी सुफेन करण्यासाठी त्यात धुण्याच्या सोड्याचे द्रावण घालतात. म्हणजे याच्यामध्ये आपण धुण्याचा सोडा म्हणजे Na2CO3. लक्षात घ्या, सोडियम कार्बोनेट आणि सोडियम बायकार्बोनेट हे 2 वेगळ्या प्रकारचे संयुग आहेत. धुण्याचा सोडा म्हणजे वॉशिंग सोडा ज्याचा फॉर्म्युला आहे Na2CO3 आणि सोडियम बायकार्बोनेट NaHCO3 किंवा सोडियम हायड्रोजन कार्बोनेट याचा फॉर्म्युला आहे NaHCO3 हा खाण्याचा सोडा आहे. आता इथे आपण धुण्याचा सोडा वापरतोय, त्यामुळे रासायनिक अभिक्रिया होऊन कॅल्शियम व मॅग्नेशियमच्या अद्रावणीय कार्बोनेटच्या क्षारांचे अवक्षेप तयार होऊन तो बाहेर पडतो. म्हणजे ह्याच्यामध्ये मॅग्नेशियम किंवा कॅल्शियमचे जे अद्रावणीय कार्बोनेटचे क्षार आहेत याच्यामध्ये सोडियम कार्बोनेट वापरल्यानंतर त्यांचे कार्बोनेट्स तयार होतात आणि ते बाहेर पडतात. पाण्यातील विरघळलेले कॅल्शियम व मॅग्नेशियमचे क्षार कार्बोनेट क्षारांच्या अवक्षेपाच्या रूपात बाहेर पडल्याने पाणी सुफेन होते. म्हणजे नळाचं पाणी जनरली सुफेन असतं, म्हणजेच सॉफ्ट वॉटर असतं. याच्यामध्ये आपण म्हणजे जिथे हा डॅम असतो तिथे सोडियम कार्बोनेट मिसळला जातो. या रासायनिक बदलासाठी आपण समीकरण लिहू शकतो. ते कसं आहे ते आपण बघूया.
इथे पहा कॅल्शियम क्लोराईड आणि सोडियम कार्बोनेट CaCl2 आणि Na2CO3 याच्यापासून कॅल्शियम कार्बोनेट आणि सोडियम क्लोराईड तयार होतो। विद्यार्थी मित्रांनो हे लक्षात घ्या की प्रोडक्ट मध्ये NaCl मध्ये एकच क्लोरीन दिसतोय, दुसरा कुठे क्लोरीन दिसत नाही, परंतु इकडे आपण जर बघितलं रिएक्टंट मध्ये 2 Cl दिसत आहेत, तर आपल्याला Cl बॅलन्स करण्यासाठी पहिलं 2 ने गुणावं लागेल, म्हणजे सोडियम सुद्धा बॅलन्स होईल, कॅल्शियम आपल्याला एकच दिसतोय, CO3 सुद्धा एकच दिसतोय, म्हणजेच आपल्याला जर रिएक्शन बॅलन्स करायची असेल तर प्रोडक्ट मध्ये NaCl ला 2 ने मल्टिप्लाय करावं लागेल, म्हणजे दोन्ही बाजूला CaCl किंवा Na ऑक्सिजन कार्बन यांचं प्रमाण संतुलित होईल आणि त्या अभिक्रियाला आपण संतुलित अभिक्रिया असं म्हणू। परत एकदा मी सांगतो, हे रासायनिक अभिक्रियेचं समीकरण CaCl2 Na2CO3 याच्यापासून मिळतो आपल्याला CaCO3 आणि 2 मॉलिक्यूल NaCl चे मिळतात। म्हणजे दुष्फेन पाणी जे आहे ते सुफेन करताना मॅग्नेशियमच्या क्षारांमध्ये होणाऱ्या रासायनिक बदलांसाठी शाब्दिक व रासायनिक समीकरण आपण लिहू शकतो। लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे ही रासायनिक समीकरणं लिहिली जातात आणि हे रासायनिक बदल जे असतात ते कायमस्वरूपी असतात। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या सेशन मध्ये कशा प्रकारे रासायनिक अभिक्रिया करून दुष्फेन पाण्यापासून सुफेन पाणी बनवलं किंवा इतर कॅल्शियम कार्बोनेट आणि त्याच्यापासून कॅल्शियम क्लोराईड कशा प्रकारे मिळालं, म्हणजे शहाबादी फरशीवर आपण जर HCl टाकलं, हायड्रोक्लोरिक ऍसिड टाकलं, शहाबादी फरशी म्हणजे CaCO3 असतो, कॅल्शियम कार्बोनेट असतो आणि त्याच्यावर HCl मिळाल्यानंतर CaCl2 जो पाण्यामध्ये विद्राव्य आहे, कार्बन डायऑक्साईड जो हवेत निघून जातो आणि पाणी तयार होतं आणि त्याच्यानंतर आपली फरशी साफ होते। अशा प्रकारे हे केमिकल चेंज होत असतात आणि रासायनिक बदल हे परमनंट असतात, हे आपण याच्यापूर्वी बघितलेलं आहे। विद्यार्थी मित्रांनो, AAS विद्यालय म्हणजेच एनी टाइम एनीवेअर स्कूल हे अशा प्रकारचं एक ऑनलाईन कोचिंग ऍप आहे, ज्याच्या मार्फत आपण 6वी ते 10वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचा विविध विषयांचा अभ्यास जसं की सायन्स, सोशल सायन्स, मॅथ्स, इंग्लिश, त्याच्यानंतर हिंदी किंवा कॉम्प्युटर या विषयांचा अभ्यास आपण घर बसल्या करू शकता। आपल्याला इथे तज्ञ शिक्षकांचं मार्गदर्शन सुद्धा मिळतं। आताची अभ्यास पद्धती ही विद्यार्थी मित्रांनो आकलनावर आधारित आहे, म्हणजे तुम्हाला अंडरस्टँडिंग किती आहे, तुम्हाला किती एखादा पाठ समजला याच्यावर अवलंबून आहे आणि त्याच्यामुळे अशा प्रकारच्या ऍपच्या मार्फत म्हणजे AAS विद्यालयाच्या ऍपच्या मार्फत आपण सर्व प्रकारचं आकलन करू शकता। आपल्याला जोपर्यंत समजत नाही, एखादी क्वेरी असेल तर ती तुम्ही आम्हाला विचारू शकता, आम्ही आपल्या क्वेरीचं समाधान होईपर्यंत आपल्याला उत्तर समजून सांगू आणि त्याच्यानंतर आपल्याला या कोणत्याही विषयांमध्ये चांगल्या प्रकारे मार्क्स मिळतील। आपण उच्च शिक्षण घेण्यासाठी आतापासूनच चांगल्या प्रकारे अभ्यास केला पाहिजे, आपलं भवितव्य उज्ज्वल केलं पाहिजे। आपण ह्या ऍपला रजिस्टर केलेला आहेच, आपल्या इतर विद्यार्थी मित्र मैत्रिणींना या ऍप बद्दल सांगा आणि त्यांचंही भवितव्य उज्ज्वल करा। धन्यवाद।